मांगीर बाबा हा आपला जो व्यक्ती मारून टाकला त्याचं ते प्रतीक आहे आणि लोक तिथं पाया पडायला जातात. आपल्या पराजयाचं ते प्रतीक आहे. माझ्या मित्रांनो, एवढा विषय निघला म्हणून सांगायला लागलो. पहिले म्हणायचे की मांगाचं तोंड सकाळी सकाळी बघितलं की चांगलं असतं, त्याचाच तो प्रकार आहे. कुठलाही किल्ल्याचं निर्माण, मंदिराचं निर्माण, कुठल्याही सार्वजनिक पुला, नदीवरच्या पुलाचं निर्माण करायचं असेल तर मनुस्मृती ग्रंथाच्या नुसार त्या मंदिरामध्ये, त्या किल्ल्यामध्ये, त्या पुलामध्ये मातंग समाजाच्या जिवंत माणसाला गाडल्याशिवाय ते निर्माण पूर्ण होत नाही. माहितीये का तुम्हाला? आपल्या माणसाला तिथं जिवंत गाडलेलं आहे. मांगीर बाबाला जे आपण दर्शनाला जातो ना, आपल्या माणसाला जिवंत गाडलेलं आहे. आपला पराजयाचा इतिहास आहे तो. मी त्याची माहिती घेतली. लढता लढता मेला तो, लढता लढता मेला. आम्ही त्याचा इतिहास बाहेर काढणार आहे. या लोकांनी ज्या ज्या पद्धतीने आमचा इतिहास चुकीचा आमच्या समोर आणून, मांगीर म्हणजे जिथं जिथं आपला माणूस जिवंत गाडलेला आहे त्याला मांगीर म्हणतात. लक्षात ठेवा. जिथं जिथं मातंग समाजाचा माणूस जिवंत गाडलेला आहे तो मांगीर असतो. लक्षात ठेवा. या व्यवस्थेने आम्हाला किल्ल्यामध्ये गाडलं, मंदिरामध्ये गाडलं, परंतु मंदिरामध्ये येऊ दिलं.